दिल्ली स्फोटानंतर आता पुण्यातही पिंपरी चिंचवड परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। पुण्यात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वाहनांची तपासणी केली जाते। मुंबई असू दे पुणे असू दे या मेगा सिटीमध्ये आता वाहनांच्या तपासणीला देखील सुरुवात होताना दिसते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्यात नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? मी खरं तर पुण्यामध्ये इसिसचं जाळं जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। जी दहशतवादी संघटना आहे इसिस, या दहशतवादी संघटनेच्या 4 जे दहशतवादी आहेत त्यांना पुण्यातील कोथरूड इथं 18 जुलै 2023ला पकडण्यात आलं होतं आणि हेच इसिसचे जे दहशतवादी आहेत यांनी पुण्याजवळील अनेक ठिकाणी जे आहे ते बॉम्ब ब्लास्टिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं। साताऱ्यामध्ये एका विक्रेत्याला त्यांनी हल्ला करून त्याच्याकडून टेररिस्ट फंडिंग जमा करण्यासाठी त्याच्याकडून काही लाखो रुपये उकळले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील कोंढवा आणि इतर ठिकाणी एकूण 17 ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केली होती आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जुबेर हंगरगेकर वाल्याला गेल्याच आठवड्यामध्ये पुण्यात रेल्वे स्थानकावरती पकडण्यात आलं होतं। हा जुबेर हंगरगेकर जो आहे त्याच्या तो स्वतः IT इंजिनियर आहे। मुंबईवरून तो पुण्यात येत असताना दहशतवादी विरोधी पथकाने त्याला रेल्वे स्थानकावरती पकडलं होतं आणि त्याच्या संशयित त्याचे संपर्कात आलेल्या 18 ठिकाणी, अर्थात आपण पाहिलं तर कोंढवा हा बरेचसा भाग जो आहे तो पुण्यातील दहशतवाद त्या ठिकाणी अनेकदा सापडलेले आहेत। कोंढव्यातील मिठानगर असो त्याचबरोबर अशोक म्युझियम असो या 2 ठिकाणी अनेकदा दहशतवादी जे आहेत संशयित ते सापडलेले आहेत। लाल किल्ल्याला ज्या ठिकाणी हा सगळा बॉम्ब ब्लास्ट झाला त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये हाय अलर्ट जे ते जारी करण्यात आलेलं आहे। पुण्यातील रेल्वे स्थानक असो, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असो आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर दक्षिण भारताचं मुख्य सदन कमांड जे आहे ते पुण्यातच आहे। त्याचबरोबर खडकवासला धरण असो हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती नेहमी असतात आणि आपण पाहिलं की यापूर्वी देखील 2010 मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी जर्मन बेकरीचा बॉम्ब ब्लास्ट झाला होता। त्याचबरोबर फरसखाना पोलीस स्टेशनच्या समोर सुद्धा दहशतवाद्यांनी बॉम्ब ब्लास्ट केला होता। जंगली महाराज रस्त्यावरती बॉम्ब ब्लास्ट केला होता। खरं तर पुणे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती नेहमीच आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून काल रात्री जे आहे ते पुण्यात अनेक ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी नाकाबंदी केली। अनेक संशयितांना ज्या आहेत त्याची तपासणी सुद्धा केली होती। पुणे रेल्वे स्थानकावरती आपण रात्री पाहिलं की त्या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांच्या सर्व बॅगेची तपासणी करण्यात येत होती। खरं तर पुण्याला इसिसचा धोका फार मोठा आहे कारण इसिसचं जाळं जे आहे ते पुण्यामध्ये अनेक ठिकाणी स्लीपर जे आहे ते काम करत असल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकांना आहे। ज्या पद्धतीने इसिस जे आहेत कोथरूड परिसरामध्ये 18 जुलैला रात्री 12च्या नंतर नाकाबंदी दरम्यान कोथरूड पोलिसांनी जे दहशतवादी पकडले होते त्यांचे थेट कनेक्शन जे आहे ते पाकिस्तानमध्ये आपल्याला आढळले होते। तर हे दहशतवादी पुण्यामध्ये मजूर म्हणून काम करत होते, इंटेलिजन्स डिझायनर म्हणून काम करत होते। पोलीस तपासामध्ये ज्यावेळेस त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती त्यांचं जे सॉफ्टवेअर होतं त्याचबरोबर त्यांच्याकडे अनेक बॉम्ब ब्लास्ट बनवणारे जे कागदपत्र त्याचबरोबर पेनड्राईव्ह लॅपटॉप अशा अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडे सापडून आल्या होत्या। पुण्याजवळील सासवड येथील जो जंगल आहे त्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब ब्लास्ट सुद्धा केला होता। एकंदरीत आपण पाहिलं तर पुणे हे दहशतवाद्यांच्या रडारवरती आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या पुणे पोलीस आयुक्त अलर्ट वरती आहेत। लागू निश्चित लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।